मुलांना जंक फूड किंवा जे काय आता कोल्ड्रिंक्स वगैरे दिले जातात ते शरीराला खूप हानिकारक आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आता जो निर्णय होतो तो अगदी योग्य आहे असं माझं मत आहे. मेन तर पाणी तर व्यवस्थित पाहिजे शाळेतल्या मुलांना, कारण जी आपण एक बॉटल देतो ती मुलांना पुरेशी होत नाही दिवसभरात, कारण पाणी हे भरपूर प्यायलाच पाहिजे. आणि शाळेच्या नियमानुसार ते पाणी हे शुद्ध त्यांना शुद्धच दिलं पाहिजे. ते बरोबरच आहे. जे स्प्राऊट आहे किंवा जे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, ज्या पण गोष्टी आहेत त्या देणं गरजेचं आहे. दही आहे, दूध आहे, ज्या अशा गोष्टी काय असतील तर ते चांगलं असेल. तर सध्या परिस्थिती आपण समाजाची पाहतोय की अनेक आजार निघालेत आणि कशामुळे होतोय किंवा काय, तुकाराम मुंडे त्यावरती कार्य करतच आहेत. त्यातनं आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपल्यासोबत काही पालक पण आहेत. महा MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत. काल तुकाराम मुंडे अन्न व औषध प्रशासनाचे जे आयुक्त आहेत त्यांनी एक नवीन अंमलबजावणी निर्णयाची घेतलेली आहे की शाळेच्या परिसरात 50 मीटर परिसरात हाय प्रोटीन आणि हाय शुगर असे जे जंक फूड आहे त्याच्यावर बंदी घातलेली आहे. काय सांगा? योग्य निर्णय आहे. मुलांच्या हेल्थसाठी तो चांगला निर्णय आहे. कारण मुलांना एक सवय लागलेली आहे की आता हे बाहेरचं खाणं, आणि त्यामुळं त्यांचं जे घरचं जेवण असतं ते कमी होतं. त्यामुळे जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि तो पण मला वाटतं त्याचं काटेकोरपणे पालन होतं. त्यांचा जो काही नियम आहे की 50 मीटर ते असेल ते कमीत कमी तेवढे तरी बंद करावेत आणि शाळेत जे आहे ते योग्य हेल्दी फूड द्यावं. म्हणजे शाळेत जे हेल्दी म्हणजे जे आता समजा कॅन्टीन असेल काय असेल तिथे पण ज्या मुलांना सवयी असतात त्या योग्य प्रकारे लागल्या पाहिजे, जेणेकरून जे आहे त्यांना न्यूट्रिशनल फूड भेटेल याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तर त्याचा योग्य प्रकारे काटेकोरपणे हे झालं पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याने असं पण सांगितलं की शाळेमध्ये जे अन्न देतात त्याच्यामध्ये भाज्या असतील, कडधान्य असतील, फळं असतील याचा वापर जास्त करा. ते बरोबरच आहे. जे स्प्राऊट आहे किंवा जे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, ज्या पण गोष्टी आहेत त्या देणं गरजेचं आहे. दही आहे, दूध आहे, ज्या अशा गोष्टी काय असतील तर ते चांगलं असेल. मुलांना जे आहे ते प्रोटीन भेटतं, सगळं कॅल्शियम भेटतं, या गोष्टी चांगल्याच आहेत. शाळा सुटल्यानंतर आपण बघतो की मुलं अशा पदार्थांना जंक फूड मध्ये किंवा जे लगेच त्यांना चव येईल जिभेला असे पदार्थ खातात. त्यामुळे हा जे आहे आताचा या जमान्यात जो आहे तो अट्रॅक्शनचा आहे. जे पाहिलं लगेच डोळ्याला दिसतं ते पाहिजे असतं आणि जे जिभेला चांगलं असं लागतं ते पाहिजे असतं. त्यामुळे मुलं जे आहेत ते थोडी जंक फूडच्याकडे वाहत गेलेले आहे. तो निर्णय योग्य प्रकारे योग्य घेतलेला निर्णय आहे आणि तो त्याची अंमलबजावणी होणे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना या सूचना आधीपासून देत असताय का, किंवा तुमच्यासमोर असं मुलांनी असे पदार्थ पॅकेज जे आहेत ते खाल्लेले आहेत असं आणि ते तुम्ही त्यांना अटकाव केला असं झालेत का काही प्रश्न? अटकाव करतो, पण जे डोळ्यासमोर दिसतं, मी आताच तुम्हाला सांगितले, जे डोळ्यासमोर दिसतं ते मुलं घेत असतात आणि त्यावेळेला एकदा आपण हे करू शकतो, पण सारखं करू शकत नाही की दुसऱ्या मुलाने घेतलं त्यांना पण ते होतं, म्हणजे खावंसं वाटतं. आणि ते जर समजा डोळ्यापासून थोडंसं दूर राहिलं शाळेच्या, ऍटलिस्ट शाळेच्या आवारात तरी ते योग्य राहील. तुकाराम मुंडे यांनी काल सांगितलं की शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूड ज्याच्यामध्ये जास्त चरबी आणि जास्त शुगर आहे त्याबाबत बंदी घातलेली आहे. काय सांगा? बरोबर आहे, ते योग्य तेच त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि असंच व्हायला पाहिजे. जिथे जिथे जे काय आढळत आहे त्यांनी ते त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे, कारण मुलांच्या प्रकृतीला ते खूप हानिकारक आहे. आणि त्यांनी सांगितलं की शाळेमध्ये जिथं जेवण दिलं जातं तिथं कचरा व्यवस्थापन, कीड नियंत्रण, स्वच्छता, पाण्याची चांगली व्यवस्था असली पाहिजे याची सुद्धा अंमलबजावणी. बरोबर आहे. पाणी मेन तर पाणी तर व्यवस्थित पाहिजे शाळेतल्या मुलांना, कारण जी आपण एक बॉटल देतो ती मुलांना पुरेशी होत नाही दिवसभरात, कारण पाणी हे भरपूर प्यायलाच पाहिजे. आणि शाळेच्या नियमानुसार ते पाणी हे शुद्ध त्यांना शुद्धच दिलं पाहिजे. मला तर वाटतं ते आपण काय म्हणतात ते शुद्ध पाणी म्हणजे बॉटल जी असते ती एका वर्गामागे त्यांनी दिली पाहिजे असं मला वाटतं. या निर्णयामुळे तुम्हाला समाधान, भरपूर समाधान. धन्यवाद. आपण तुमच्या मुलांना यावर तुम्ही घरात आल्यानंतर किंवा तुम्ही ज्यावेळी बघताय मुलगा एखादं वेफरचं पाकिट खातोय त्यावेळी तुम्ही अटकाव करताय का? हो करतो ना, नक्कीच की खायला ऐकतात, काही वेळेला ऐकतात काही वेळेला नाही, कारण त्या हट्टीपणा असतो आणि त्यांच्या हट्टापायी आपल्याला ते करावंच लागतं. पण हे बंदीच झालं पाहिजे ना, बंद झाल्यावर मुलं काही आपल्याकडे मागणारच नाहीत ना. हा, मुलांना चांगलं दिलं आपण प्रयत्न करत असतो की चांगलं त्यांना मिळावं, चांगलं खायला द्यावं, हा आपला प्रयत्न असतो. पण मुलं पण आजकाल हट्टीपणा करतात ना. आईंना आपल्या मुलांच्या तब्येतीची फार काळजी असते, विशेषतः शाळेमध्ये जात असताना त्यांचं पूर्ण दिवसभराचं वेळापत्रक ठरवण्याचं काम त्या करत असतात. आपल्यासोबत एक महिला पालक आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर्वप्रथम महा MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपलं पाल्य कितवीला आहे शाळेमध्ये? पहिलीला. हो, मुलगा आहे. आता नवीन नियमानुसार शाळेमध्ये जे अन्न पदार्थ दिले जाणार त्याच्यामध्ये फळं, भाजीपाला, स्थानिक पौष्टिक पदार्थ यांचा समावेश करण्याचा नवीन नियम आलेला आहे. काय वाटतं तुम्हाला?
कसं आहे, पालक म्हणून आम्ही स्वतःही मुलांची काळजी घेत असतो. म्हणजे डब्याला त्यांना अगदी काय द्यायचं इथपासून आमचं नियोजन आदल्या रात्रीपासूनच सुरू होतं. मुलांना जंक फूड म्हणजे टाळलं पाहिजे पालकांनी. आणि आता जो निर्णय घेतला जातोय तो अतिशय उत्तम किंवा योग्य आहे. मुलांना जंक फूड किंवा जे काय आता कोल्ड्रिंक्स वगैरे दिले जातात ते शरीराला खूप हानिकारक आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आता जो निर्णय होतो तो अगदी योग्य आहे असं माझं मत आहे. आता पाल्य तुमचं पहिलीला आहे, म्हणजे जवळपास 12वीच्या मुलांपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. म्हणजे जर ही जंक फूड त्यांना आता पहिलीपासून 12वी पर्यंत खाल्लं असतं तर त्याचा काय परिणाम झाला असता वाईट? नाही, आता सध्या परिस्थिती आपण समाजाची पाहतोय की अनेक आजार निघालेत आणि कशामुळे होतोय किंवा काय, तुकाराम मुंडे त्यावरती कार्य करतच आहेत. त्यातनं आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तर म्हणजे आत्ताच लहान वयापासून मुलांना जे काय आता आपण पौष्टिक खायला देऊ, पुढे जाऊन त्यांच्या शरीरासाठी खूप म्हणजे ते चांगलं आहे. आणि तो निर्णय आता जो होतोय तो अगदी योग्य आहे म्हणेल. आता जो कालपासून तुकाराम मुंडेंनी जो नवीन नियम जी अंमलबजावणी सांगितलेली आहे की मुलांना फास्ट फूड असेल, जंक फूड विशेषतः, की त्याची 50 मीटर शाळेच्या आवारात त्याची विक्रीला बंदी आहे. काय वाटतं तुम्ही? प्रयत्न करतो आहोत की मुलांना त्यापासून जरा वंचित करायचा पण नाही. मुलं त्याकडे झुकतातच आहेत. आता शेवटी आम्ही जुने पालक पडलो, विचार करून आम्ही जसं आम्ही हेल्दी खाल्लं तसं मुलांनी पण थोडंफार खावं अशी आमची इच्छा आहे. पण आता काय चालते तसं आपण बघूया. तुमची मुलं कितवीला आहे? आम्ही तिसरीत दोघांची पण मुलं 9वीला आहे मोठा, लहान 3रीला. एकाच वर्गात? हो एकाच वर्गात आहेत. हो. आणि शाळेत सुद्धा जे अन्न दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये कडधान्य, भाजीपाला, फळं आणि स्थानिक पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. त्याच पद्धतीने चांगलं पाणी, कीड नियंत्रण, कचरा व्यवस्थापन या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं पण सांगितलं. हो. पण ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. एका व्यक्तीने सांगून किंवा हे नाही ना.